नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 17वा दिवस. आज आपण इंडायसेसचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर, लेट्स रिकॉल, राईट द व्हॅल्यू ऑफ द मल्टिप्लिकेशन. या मल्टिप्लिकेशनच्या तुम्हाला त्यांनी व्हॅल्यू काय केलेल्या आहेत, लिहायला सांगितलेल्या आहेत. 2 इंटू 2, 2 इंटू 2 किती होतात? मल्टिप्लिकेशन केलं तर 2 इंटू 2, 2 टू जा 4, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 4. त्याच्यानंतर सेकंड 2 इंटू 2 इंटू 2, 2 टू जा 4, 4 टू जा 8, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 8. त्यानंतर पुन्हा रिपीट आहे बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 2 टू जा 4, 4 टू जा 8 आणि 8 टू जा 16, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालेलं आहे 16. द मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर बाय इट सेल्फ सेव्हरल टाइम्स एक्सप्रेस इन शॉर्ट, म्हणजे एकाच नंबरचं सेल्फ नंबर आणि त्याचं आपण मल्टिप्लिकेशन काय केलं, सेव्हरल टाइम केलं. म्हणजे एकाच नंबरचं मल्टिप्लिकेशन आपण जर अनेक वेळा केलं तर ते आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो. आता बघा इथे 1 2 3 4 म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन आपण 4 टाइम्स केलेलं आहे. आणि आता आपण जर विचार केला तर अशाच प्रकारचं समजा मल्टिप्लिकेशन आपल्याला 10 टाइम करायचं असेल तर 10 टाइम तुम्हाला 8 टू 2 लिहावे लागेल, म्हणजे प्रोसिजर ही आपली मोठी होईल आणि मग शॉर्टमध्ये आपण हे लिहू शकतो. आता कसं लिहायचं आहे ते आपण बघूया बघा. फॉर एक्झाम्पल दिले आपल्याला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, म्हणजे 1 2 3 4 4 4 आणि 5 टाइम्स आपण घेतलेत बघा. 1 2 3 4 5 टाइम्स. हिअर 2 इज मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ, म्हणजे 2ने 2ला मल्टिप्लाय केलेलं आहे स्वतःलाच. आणि किती टाइम्स? 5 टाइम्स मल्टिप्लाय केले बघा. 1 2 3 4 5 टाइम्स. 5 टाइम्स 2ने 2ला मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि मग आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16 आणि 16 टू जा 32 ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे बघा. म्हणजे या ठिकाणी हे 2 टू आपण 5 टाइम्स घेतलेले आहेत. हिअर 2 इज मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ, म्हणजे 2ने स्वतःलाच मल्टिप्लाय करून घेतलेले. किती टाइम्स? 5 टाइम्स. दिस इज रिटन ॲज 2 आणि त्याच्या इथे डोक्यावरती मी 5 लिहिलेत बघा, 5 लिहिलेले आहेत, म्हणजे 2च्या डोक्यावरती मी 5 लिहिलेत, म्हणजे 2⁵5. याला म्हणायचं रीडिंग कसं करायचं बघा, 2⁵5. म्हणजे हा जो नंबर आहे, हा नंबर खाली लिहिलेला नंबर जो आहे याला म्हणतात बेस. इंडायसेस म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो घातांक, आणि 2 हा त्याचा खाली लिहिलेला नंबर आहे म्हणून याला म्हणायचं बेस. बेस म्हणजे पाया, खाली. आणि डोक्यावरती लिहिलेला जो नंबर आहे त्याला म्हणतात घातांक, म्हणजेच इंडेक्स. म्हणजे याचं रीडिंग कसं करायचं, 2⁵5. 2⁵5. 2⁵5 इज द इंडेक्स फॉर्म. हा आहे तुम्हाला इंडेक्स फॉर्म त्या नंबरचा ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म कसा आहे, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन फॉर्म, म्हणजे मल्टिप्लाय केले आपण. आणि इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर एक नंबर खाली आहे आणि दुसरा नंबर त्याच्या डोक्यावरती आहे, याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. 2⁵5 इज द इंडेक्स फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. 2 इज कॉल्ड बेस. 2 इज कॉल्ड बेस, म्हणजे या ठिकाणी आपण बेस असं म्हणतो. आणि हा जो डोक्यावरती लिहिलेला जो नंबर आहे त्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. 2⁵5 इज द इंडेक्स फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. 2 इज कॉल्ड बेस, आणि 2ला बेस म्हटलं जातं. अँड 5 इज कॉल्ड इंडेक्स ऑर एक्सपोनंट. याला दुसरं नाव काय आहे, एक्सपोनंट ऑर इंडेक्स. बघा इथे नंबर मी लिहिलेला आहे.
बघा, 2 इज कॉल्ड बेस अँड 5 इज कॉल्ड इंडेक्स ऑर एक्सपोनंट. या डोक्यावरती जो लिहिलेला नंबर आहे त्याला म्हणायचं इंडेक्स ऑर एक्सपोनंट. इथे मी लिहिले बघा, इझी जाण्यासाठी तुम्हाला इथे 2 लिहिला आहे आणि याच्या डोक्यावरती मी 5 लिहिलेले. या 2ला म्हणायचं बेस आणि या 5ला म्हणायचं इंडेक्स. इंडेक्स ऑर काय सांगितलं मी, एक्सपोनंट. इंडेक्स ऑर एक्सपोनंट किंवा त्याला पॉवर असं पण म्हटलं जातं. 2⁵ रीड ॲज हा नंबर कसा रीड केला जातो बघा, अगोदर पण तुम्हाला सांगितलंय. 2⁵ ऑर ही काय पॉवर किती आहे, 5th पॉवर आहे. आणि कुणाची पॉवर आहे ती, 2ची पॉवर आहे. ऑर 5th पॉवर ऑफ 2 असं याचं रिडिंग केलं जातं. असं रिडिंग करण्याच्या ऐवजी हे जरा रिडिंग करायला सोपं जातं. 2⁵5. 2⁵5 सच नंबर इज कॉल्ड ॲज एक्सपोन्शियल नंबर. अशा प्रकारचा जो नंबर असतो त्याला म्हणतात एक्सपोन्शियल नंबर, म्हणजे घातांकित संख्या. एक्सपोन्शियल म्हणजे घातांकित संख्या. नेक्स्ट, आता यावर डिपेंड्स आपल्याला सम काही समजून घ्यायचे आहेत. फर्स्ट, प्रॅक्टिस कॉर्नर. फॉलोविंग नंबर्स रिटर्न इन मल्टिप्लिकेशन फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म. काही तुम्हाला नंबर दिलेले आहेत आणि हे नंबर इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिलेत आणि मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिलेले. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा, 4 × 4 × 4 इक्वल टू 4 किती टाइम्स घेतलेत तर 3 टाइम्स, म्हणजे 4⁵3. 4⁵3. 3ला क्यूब असंही म्हणतात, म्हणजे 4 क्यूब असंही आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर हा जो फॉर्म आहे याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. मी दोन्ही एकत्रित फॉर्म मांडलेले बघा इथे. सेकंड, -5 × -5 इक्वल टू -5चा येणार इथे स्क्वेअर, -5⁵2 असे आपण म्हणू शकतो. पण 2 असेल तर स्क्वेअर म्हणायचं आणि 3 असेल तर क्यूब म्हणायचं. म्हणजे -5 × -5 इक्वल टू -5 स्क्वेअर. -5चा काय स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. हा झाला तुमचा मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि हा झाला तुमचा इंडेक्स फॉर्म. नेक्स्ट, 2/3 × 2/3 × 2/3 × 2/3 किती टाइम्स आलेत बघा, 1 2 3 4, म्हणजे 2/3⁴. 2/3 या ब्रॅकेटचा रेस टू किती द्यायचा आपल्याला, 4, कारण 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. हा झाला मल्टिप्लिकेशन फॉर्म, हा झाला इंडेक्स फॉर्म. फोर्थ क्वेश्चन, 9³ इक्वल टू 9 × 9 × 9. आता इथे काय मिळालं तुम्हाला सांगा. इथे पहिल्यांदा मिळालेलं आहे तुम्हाला इंडेक्स फॉर्म आणि इकडे तुम्हाला मिळालेला आहे मल्टिप्लिकेशन फॉर्म. 9चा क्यूब म्हणजे 9 आपण किती वेळा घेणार, 3 टाइम्स घेणार. त्याच्यानंतर 5th एक्झाम्पल, -4⁵3 और -4³ अगोदर सांगितले तुम्हाला मी, इक्वल टू -4 × -4 × -4. हा झाला तुमचा मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि हा झाला तुमचा इंडेक्स फॉर्म. अशा प्रकारे आपण हे नंबर इंडेक्स फॉर्ममध्ये किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहू शकतो. यानंतर आपण एक आता टेबल कंप्लीट करणार आहोत. कंप्लीट द टेबल गिव्हन बिलो युझिंग साईन राईट. हे राईटचं साईन दिलेलं आहे, याचा वापर करायचा आहे आणि हा टेबल तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलेला आहे. आता या टेबलमध्ये काय बघा, नंबर्स दिलेले आहेत आणि मग तो लिहिलेला जो नंबर आहे तो रॉंग आहे का राईट आहे तुम्हाला लिहायचं. सेम पार्ट रिपीट आहे इकडे, नंबर रॉंग ऑर राईट. फर्स्ट एक्झाम्पल दिले त्यांनी 5⁴. आता 5⁴ इक्वल टू 5 × 5 × 5 × 5. 5⁴ म्हणजे 5चं मल्टिप्लिकेशन किती टाईम आपण घेणार तर 4 टाईम असं त्यांनी लिहिलेलं आहे. मग त्यांनी लिहिलेलं राईट आहे का रॉंग आहे, तर हे आहे आपलं राईट. म्हणजे या ठिकाणी आपण राईटचं साईन करणार आहोत, इथे काहीच करायचं नाही. देन सेकंड एक्झाम्पल, 3⁴ म्हणजे काय करणार आपण, 3चं मल्टिप्लिकेशन किती टाईम घेणार 4 टाईम. म्हणजे 3 × 3 × 3 × 3 याप्रमाणे आपण करणार.
पण इथे काय केले त्यांनी 4चं मल्टिप्लिकेशन केले, 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. म्हणजे यांनी केलेलं रॉंग आहे का राईट आहे? हे रॉंग आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार, या प्रकारचं साईन करणार. -2/5चा स्क्वेअर केलेला आहे, म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला 2 टाइम्स घ्यायचा आहे आणि 2 टाइम त्यांनी नंबर तो घेतलेला आहे. म्हणजे हा पार्ट तुमचा राईट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण राईटचं साईन करणार आहोत. देन नेक्स्ट नंबर या साईडला आता 9 इंटू 9 इंटू 9 इक्वल टू 9 क्यूब. बघा 1 2 3 म्हणजे 9चा क्यूब बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथे येणार आहे राईट साईन. 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 किती टाईम घेतले बघा, 1 2 3 4 5 म्हणजे 3⁵ असं लिहायला पाहिजे, तसंच लिहिलेलं आहे. म्हणजे हेही राईट आहे. देन -6 इंटू -6 इंटू -6 म्हणजे -6 किती टाईम आहे, तर 3 टाईम्स आहे. म्हणजे याचा इंडेक्स आपण किती लिहिणार आहोत, 3 लिहिणार आहोत. म्हणजे -6⁵3 और -6⁵3 और काय सांगितलं, -6 क्यूब असं आपल्याला लिहिता येईल. तिथे तसं आहे का बघा, इथे 3चा इंडेक्स त्यांनी -6 घेतलेला आहे. म्हणजे हे उलटं झालं, म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं साईन येणार आहे. हे जे नंबर तुम्हाला दिलेले आहेत हे नंबर कोणत्या फॉर्ममध्ये बघा, हे इंडेक्स फॉर्ममध्ये नंबर आहे बघा, आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. आणि इकडे काय केले, मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे आणि त्यांचा इंडेक्स फॉर्म पुढे दाखवलेला आहे. म्हणजे पहिला मल्टिप्लिकेशन फॉर्म, नंतर इंडेक्स फॉर्म, मल्टिप्लिकेशन फॉर्म, नंतर इंडेक्स फॉर्म. अशा प्रकारे हा टेबल आपण कंप्लीट करू शकतो. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. तुम्ही हे जे सम आहे ते सर्व सम अभ्यासायचे आहेत. थँक्यू.